जय माता दी, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है अशी आर्तसाद घालून मातृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता रानी की चौकी हा भजन संध्येचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। सायंकाळी देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे इत्यादींसह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। दररोज शेकडोंच्या संख्येनं भाविक इथे दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। या महायज्ञाच्या तिसऱ्या दिवशी भजन सम्राट डॉक्टर कमलेश हरिपूर यांच्यासह डॉक्टर संतोष दुबे, रुची मिश्रा इत्यादी कलाकारांनी माता रानी की चौकी हा भजन संध्येत श्री गणरायाचं स्तवन करून प्रारंभ केला। तसंच तूने मुझे बुलाया च्या हाकेतून लाल चुनर नजर न लग जाए पर्यंत नवरात्रोत्सवातील आध्यात्मिक जागर करताना भगवान झुलेलाल यांच्या भजनांचा नजराणा सादर केला। सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्त देवी मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता। माता की चौकी कार्यक्रमात प्रत्येक भजनावर भाविकांकडून जय माता दी च्या घोषणात माता रानीचा जय जयकार केला जात होता। अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभामंडपातच ठेका धरला। चांदणं चांदणं एकविरा आई तू डोंगरावर या मराठी गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माता राणीच्या महाआरतीनं समापन करत प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मुळात कोपरीचा नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे आणि असं म्हणतात की ही देवी नवसाला पावणारी देवी आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांनी इथल्या ठाणेकरातल्या लोकांनी घेतलाय, बाहेरच्या लोकांनी पण घेतलाय। यावेळेला मला बऱ्याच कलाकारांकडनं पण अशी मागणी होती की आम्हाला या दर्शनाला यायचं आणि साहेबांशी आणि मोठ्या वहिनी जेव्हा बोलणं झालं तेव्हा साहेब आणि मोठ्या वहिनी सुद्धा म्हणाल्या की चांगले जे ज्यांना आपल्या देवीवर विश्वास आहे त्या सगळ्यांना तू इकडे घेऊन ये। आणि मला आनंद होतो की पहिल्या दिवशी वर्षा उदगावकर होत्या, आज अलकादेवी कुबल आहेत, उद्या सिद्धार्थ बोडके आहे, परवा दिवशी निर्मिती सावंत आहे, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड विनर त्रिशा ठोसर आहे, त्याच्या जान्हवी किल्लेकर आहे। असे दररोज एक चांगला सेलिब्रिटी दर्शनाला येतोय। ते सगळ्या शुभेच्छा देऊन जात आहेत। काल पण वर्षाताई उदगावकरांना खूप छान शुभेच्छा दिल्या, आज अलकाताईंनी शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं हे सगळं आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचा हा सगळा परिवार आहे आणि हा परिवार असाच घडत नसतो। जेव्हा कोणीही कलावंतांना मनापासून प्रेम करत असतो तेव्हा हा परिवार घडत असतो। तुम्ही आता बातम्या पण बघितल्या की दुबईमध्ये अनेक कलाकार अडकले होते, त्यांना स्पेशल विमान पाठवून इकडे बोलवण्यात आलं। नुसत्या कलावंतांनाच नाही तर सर्वसाधारण लोकांना सुद्धा इकडे घेऊन ते विमानं आली। म्हणजे असा जनसामान्यांचा नेता आणि त्या नेत्याची ही देवी, या देवीचा आशीर्वादच साहेबांना आहे, त्यांच्या परिवाराला आणि यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आशीर्वाद आहे। असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कुटुंबाशी राहू द्या असं मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येऊ दे, एवढंच नाही तर महाराष्ट्रावर कुठलंही संकट येऊ नये अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।